हॅलो एव्हरीवन, मी मुसळे सर. आजच्या लेक्चरमध्ये आपण वन वर्ड सबस्टिट्यूशन या घटकावरचे आयोगाचे काही प्रश्न पाहणार आहोत. यामध्ये साधारणतः कोरोनाच्या नंतरचे 2019 ते 2023 या कालखंडामध्ये ज्या एक्झाम झालेले आहेत, या एक्झाममध्ये या टॉपिकवर साधारणतः बघा एक 26 ते 27 प्रश्न आलेले आहेत कोरोनाच्या नंतरच्या पेपर्समध्ये. तर ते प्रश्न आपण या लेक्चरमध्ये डिस्कशनला घेऊया आणि प्रश्नांच्या माध्यमातून आपल्याला काय करायचं आहे, प्रश्नांच्या माध्यमातून व्होकॅब्युलरीची तयारी करायची. ठीक आहे. आला पाहिजे आयडेंटिफाय द करेक्ट वर्ड फॉर द एक्सप्लेनेशन. कधी कधी तुम्हाला करेक्ट विचारलं जातं, कधी कधी इनकरेक्ट विचारलं जातं. हे व्यवस्थितपणे पाहत चालायचं. पाहायचं विलिंग टू डू व्हॉट इज डिझायर्ड ऑफ यू. बघा, व्हॉट इज डिझायर्ड हे जनरली पॅसिव्हची रचना आहे. म्हणजे अशा प्रकारची कृती करणं का जे तुम्ही करायला पाहिजे असं दुसऱ्यांना वाटतंय. म्हणजे तुमची इच्छा, म्हणजे दुसऱ्यांची इच्छा आहे का तुम्ही असं करावा, बरोबर आहे, आणि तुम्ही ते करताय. त्या ठिकाणी दिलेले शब्द बघा, कॉम्प्लेसेंट, COMPLACENT. कॉम्प्लेसेंट हा एक स्पेलिंग आहे. फिलिंग टू सॅटिस्फाईड विथ युअर सेल्फ, ज्याला आपण मराठीमध्ये आत्मसंतुष्ट म्हणतो, बरोबर आहे. तुम्ही जे काही करता वगैरे त्याच्यामुळे तुम्ही समाधानी आहात, बरोबर आहे, त्याला आत्मसंतुष्ट. इथं आत्मसंतुष्ट काही घेणं देणं नाही. म्हणजे साधारणतः पर्याय क्रमांक 1 मध्ये तुमचं उत्तर निघत नाही आहे. कॉम्प्लेसेंट नावाचा स्पेलिंगच नाही, इथं उगाच काहीतरी टाकून दिलेले. हे दोन्ही स्पेलिंग चुकीचेच आहे. कॉम्प्लेसेंट COMPLAISANT हे स्पेलिंग ग्रॅमॅटिकली करेक्ट आहे. तर कॉम्प्लेसेंट ज्याला बोललं जातं, विलिंग टू प्लीज अदर्स, दुसऱ्यांना आशेनं खुश करणे, दुसऱ्यांना आनंदी ठेवणे, ऑर टू ॲक्सेप्ट व्हॉट दे डू विदाऊट प्रोटेस्ट. ते अशा प्रकारे तुम्ही स्वीकार करता जे ते करतायत वगैरे ते कृती, बरोबर आहे. म्हणजे इनडायरेक्टली काय आहे का तुम्ही अशा प्रकारच्या कृती करतायत, अशा प्रकारे कार्य करतात का जे तुम्ही केलं पाहिजे असं इतरांची इच्छा असते. पर्याय क्रमांक 3 मध्ये तुमचं उत्तर क्लिअर होतं आहे. पुढे पाहायचं आता, ही फिअर्स ऑफ बीइंग इन पब्लिक प्लेसेस वेअर देअर आर मेनी पीपल. बरोबर आहे. आपण जनरली आजही बी ग्रामीण भागात म्हणा किंवा इतरत्र पाहतो, लहान पोरांना बोललं जातं तिथं जाऊ नको, लोक जमलेत. लोकांची वाटणारी भीती, जमावाची वाटणारी भीती, याला इंग्लिशमध्ये काय बोललं जातं ते पाहिजे मित्रांनो. क्लस्ट्रोफोबिया हा शब्द आत्तापर्यंत अनेक वेळा रिपीट झालेला आहे, किमान 7 ते 8 वेळा रिपीट झालेला आहे. ज्याला बोललं जातं फेअर ऑफ क्लोज प्लेसेस, बंद खोलीमध्ये अडकण्याची, बंद खोलीची वाटणारी जी भीती आहे ती क्लस्ट्रोफोबियामध्ये मांडली जाते. तर हे उत्तर नाही आहे. पुढे दिले बघा, ॲगोराफोबिक. ॲगोराफोबिक ज्याला बोललं जातं फेअर ऑफ पब्लिक स्पेसेस. पर्याय क्रमांक 2 मध्ये उत्तर क्लिअर आहे. जिथं लोक जास्त जमतात, जमाव जिथं जमतो अशा जागांची वाटणारी भीती, ज्याला आपण ॲगोराफोबिक बोललं जातं. हायड्रोफोबिक, हायड्रो म्हणलं का पाण्याची संदर्भात आहे, पाण्याची वाटणारी भीती याच्यामध्ये येणार नाही, पण हा शब्द महत्त्वाचा आहे. आणि एक्सेंट्रिक ज्याला आपण विक्षिप्त स्वरूपाचा व्यक्ती म्हणतो, ज्याचं वागणं बोलणं थोडं इतरांपेक्षा वेगळं असतं, तो ॲगोराफोबिक पर्याय क्रमांक 2 मध्ये तुमचं उत्तर जे आहे ते क्लिअर निघतं आहे. पुढे पाहायचं मित्रांनो, स्ट्रॉंग डिसलाईक बिटवीन 2 पर्सन, 2 लोकांमध्ये असणारा तीव्र स्वरूपाचा डिसलाईक, तिरस्कार, बरोबर आहे. पहिला शब्द दिलेला ॲव्हर्जन. ॲव्हर्जन ज्याला आपण मग तिटकारा, एखाद्या गोष्टीचा किळस येते, तिटकारा येतो. तिटकारा येतो म्हणजे एखादी गोष्ट अति प्रमाणात झाली का तिथं तिटकारा यायला सुरुवात होते. हा वेगळा शब्द आहे. अँटीपथी, इट मीन्स स्ट्रॉंग डिसलाईक, बरोबर आहे, तीव्र तिरस्कार केला जातो. पर्याय क्रमांक 2 मध्ये उत्तर आहे. अपॅथी ज्याला उदासीनता बोललं जातं, वेगळा शब्द आहे. आणि डिस्पाईट म्हणजे ची पर्वा न करता, हा उत्तरात येणार नाही, केवळ पर्याय क्रमांक 2. पुढे पाहायचं आहे द मिनिंग ऑफ ऑर्निथॉलॉजी. ऑर्निथॉलॉजी बोललं का लगेच आठवलं पाहिजे डॉक्टर सलीम अली, जे पक्षी तज्ज्ञ आहे, पक्षी निरीक्षक आहे. पक्षी त्यांच्या ओरिजिनल इनहॅबिटंट रहिवासामध्ये जाऊन त्यांचं परीक्षण जे केलं जातं त्याला बोललं जातं ऑर्निथॉलॉजी. अ पर्सन हू स्टडी बर्ड्स इन देअर नॅचरल हॅबिटेट. पर्याय क्रमांक 2. पुढे बघायचं, समथिंग दॅट विल सॉल्व ऑल दी प्रॉब्लेम. मित्रांनो, हे बऱ्याच वेळा रिपीट झालेलं आहे. याला आपण पेनेशिया असं बोललं जातो. काय बोललं जातो? पेनेशिया. ज्याला आपण म्हणूया रोग अनेक असतात, समस्या अनेक असतात, त्यांवर असणारं एकमेव रामबाण औषध पेनेशिया. म्हणजे ए साठी तुम्हाला 4 मध्ये उत्तर शोधायचं. बघायचं, ए साठी 4 नंबरमध्ये उत्तर आहे. मग एचं 4 केवळ 2 ठिकाणी आहे, बरोबर आहे. मग आता पुढे बघायचं, आता एक्झिस्टिंग फ्रॉम द बिगिनिंग ऑफ द वर्ल्ड, जगाच्या अगदी सुरुवातीपासून अस्तित्वात असणारा, त्याला आपण काय बोलतो मित्रांनो, आदिकालापासून असतं, त्याला आपण प्रीमॉर्डियल. म्हणजे 2 साठी 1 उत्तर आहे. प्रीमॉर्डियल म्हणजे एक्झिस्टिंग फ्रॉम द बिगिनिंग ऑफ द वर्ल्ड. बी साठी ए पाहिजे, बी साठी ए पुन्हा 2 ठिकाणी.
म्हणजे बाय डिफॉल्ट हे दोन्ही पण पर्याय आलेले आहेत. आता पुढे पाहायचं पेन इन मसल. काय पेन इन मसल म्हणजे आपले जे स्नायू आहे, स्नायूंमध्ये होणाऱ्या वेदना, त्यांना आपण मलायज असं बोललं जातं. म्हणजे सी साठी 2 उत्तर आलं पाहिजे. ते 2 ठिकाणी पण या ठिकाणी मॅच होते. पर्याय क्रमांक 3 मध्ये उत्तर क्लिअर झालं. अ पर्सन हू हेट्स अदर पीपल, दुसऱ्या लोकांचा म्हणजे लोकांचा तिरस्कार करणारा, मानवाचा तिरस्कार करणारा, याला आपण मिसॅन्थ्रॉप असं बोलतो. बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3 मध्ये उत्तर जे आहे ते तुमचं क्लिअर झालेलं आहे. पुढे बघायचं, विच वन ऑफ द फॉलोइंग वर्ड्स करेक्टली मॅचेस द एक्सप्लेनेशन. अ पर्सन हू फेल्स इन द परफॉर्मन्स ऑफ हिज ड्युटी अँड कमिट्स ॲन ऑफेन्स. एक असा व्यक्ती का जो स्वतःचे जे कर्तव्य आहे तो कर्तव्य करायला कमी पडतोय आणि अशा प्रकारे तो काय गुन्हा करतो आहे. ऑफेन्स म्हणजे गुन्हा, लक्षात ठेवायचं. इथं डेरलिक्ट हा शब्द दिलेला आहे. डेरलिक्ट नो लॉंगर इन यूज ऑर इन बॅड कंडिशन. एखादी वस्तू असेल का जी जास्त काळ दीर्घकाळ वापरात नाही आहे, ती अगदी बॅड कंडिशनमध्ये, म्हणजे डेरलिक्ट उत्तरात येणार नाही आहे. तर डेलिंक्वेट हा एक शब्द आहे. डेलिंक्वेट म्हणजे यंग ऑफेंडर. ऑफेंडर म्हणजे गुन्हा करणारा. ठीक आहे. का जो कुठल्याही प्रकारचे त्याचं कर्तव्य बजावत नाही आहे, तो यंग आहे आणि तो गुन्हा पण करतो. डेलिंक्वेट उत्तरात आलं पाहिजे. पर्याय क्रमांक 2 मध्ये तुमचं उत्तर क्लिअर झालेलं आहे मित्रांनो. कल्प्रिट म्हणजे गुन्हागार. जो गुन्हा करतो त्याला गुन्हेगार बोललं जातं, कल्प्रिट. आणि डिलेटंट हा एक शब्द, डिलेटंट ज्याला बोललं जातं. अ पर्सन हॅव्हिंग सुपरफिशियल इंटरेस्ट इन आर्ट ऑर द ब्रँच ऑफ नॉलेज. म्हणजे वेगवेगळ्या आर्ट असतील, कला असेल, नॉलेज अशा विद्याशाखा आहे, त्यांचं सुपरफिशियल वरवरचं नॉलेज आहे त्याच्याकडं, त्याला आपण काय म्हणतो, डिलेटंट. हा वेगळा शब्द आहे. पुढे बघायचं आता जेनिओलॉजी तुम्हाला पाहायचं आहे मित्रांनो. जेनिओलॉजी ज्याला बोललं जातं स्टडी ऑफ अर्थ सरफेस बोललं जातं का, सरफेस बोललं का त्याला जिओलॉजी बोललं जातं. काय बोललं जातं, जिओलॉजी. लक्षात ठेवायचं. जिओलॉजी हा एक वेगळा शब्द आहे. द स्टडी ऑफ पर्सन्स जिनियस. जिनियसचा आणि याचा काही संबंध नाही आहे. बरोबर आहे. त्याचा टॅलेंट आहे, जिनियसचा अभ्यास करणारं होत नाही आहे. अकाउंट ऑफ पर्सन डिसेंट फ्रॉम हिज ॲन्सेस्टर. पूर्वजांपासून त्याचं जे काय पिढ्यानं पिढ्या वाढत चाललेलं आहे ते त्याला आपण म्हणतो वंशशास्त्र, वंशावळ ज्याला बोललं जातं. तर जेनॉलॉजी म्हणजे वंशावळ. सीमध्ये उत्तर निघतं आहे. सी कुठे आहे, पर्याय क्रमांक 2 मध्ये उत्तर फायनल आहे. द स्टडी ऑफ अर्थ इनर पार्ट हे सुद्धा तुमचं जिओलॉजीमध्येच जाते. सरफेस आहे किंवा इनर पार्ट जिओलॉजीमध्ये जातो आहे. बरोबर आहे. भूगर्भावर असणारे जे काही समुद्र आहे, महाकाश, जलाशय आहेत, त्यांची भूगर्भ रचना यांचा अभ्यास करणारं समुद्र तळ वगैरे त्याला ओशनोग्राफी बोललं जातं. पृथ्वीच्या अवतीभोवतीचं वातावरण, पर्यावरण, हवामानाचा अभ्यास करणारं त्याला आपण मेटेरिओलॉजिस्ट बोललं जातं. आणि पृथ्वीच्या वर किंवा आजूबाजूला जे ग्रह तारे आहेत यांचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे ॲस्ट्रॉनॉमी. बघा या ठिकाणी एका निमित्तानं तुमची जवळपास 6 शब्दांची तयारी झालेली, लक्षात ठेवा. पुढे बघायचं आहे फर्स्ट अपिअरन्स इन पब्लिक. पहिल्यांदाच पब्लिकमध्ये अशा रीतीनं तुमचा अपिअरन्स असणं. मग तुमचं पहिल्यांदाच जर अपिअरन्स जर असेल तर त्याला काय बोललं जातं मित्रांनो, त्याला डिबट असं बोललं जातं. काय बोललं जातं, डिबट. पहिल्यांदाच पब्लिकमध्ये अपिअरन्स होणं. अ मॉर्नफुल सॉन्ग ऑफ द डेड, फॉर द डेड. मॉर्नफुल म्हणजे शोककाव्य, त्याला आपण काय म्हणतो मित्रांनो, त्याला अजून एक शब्द आहे तो म्हणजे डायर. लक्षात ठेवायचा. हा शब्द चालतो. एलिजी सारखा शब्द आहे डायर, DIRGE म्हणजे मॉर्नफुल सॉन्ग. लक्षात ठेवायचं. वन हू एक्झिबिट्स अबाउट हिज सुपेरियरिटी म्हणजे मी इतरांपेक्षा कसा चांगला आहे हे तो अशा रीतीनं सांगत असतो. तर त्याला काय बोललं जातं, वन हू एक्झिबिट्स अबाउट हिज सुपेरियरिटी, त्याला हायब्रो बोललं जातं. बेसिकली एक असा व्यक्ती आहे का जो अगदी इंटेलेक्च्युअल लेवलचं कार्य करत असतो आणि त्यामुळं तो इतरांपेक्षा सुपेरियर आहे असं दाखवलं जातं. परंतु तो कार्यसुद्धा इंटेलेक्च्युअल लेवलचंच करत असतो. त्याला हायब्रो बोलायचं आहे. फर्स्ट व्हेंचर ऑफ अ पर्सन. एखादं कार्य पहिल्याचं केलं जातं त्याला आपण मेडन असं बोललं जातं. काय बोललं जातं, मेडन. बाय द वे पर्याय क्रमांक 2 मध्ये उत्तर निघतं आहे मित्रांनो. पहिल्यांदाच केलेली एखादी कृती, पहिल्यांदा दिलेलं भाषण, स्पीच असेल तर मेडन स्पीच बोललं जातं. जो सुपेरियरिटी दाखवत असतो म्हणजे मी इतरांपेक्षा किती ग्रेट आहे. बाय द वे तो असा इंटेलेक्च्युअल लेवलचंच कार्य करत असतो असा. पर्याय क्रमांक 2 मध्ये उत्तर आहे. बघायचं द फिलिंग दॅट यू हॅव प्रिव्हियसली एक्सपिरियन्स समथिंग. आता याच्यामध्ये बघायचं 2 शब्द काय दिलेले मित्रांनो, फॉरेन वर्ड दिलेले आहेत आणि 2 शब्द आपले रेग्युलर दिलेले आहेत. आता लक्षात ठेवायचं, ज्यावेळेस असे एखादा प्रश्नामध्ये असे काही ऑड वाटणारे शब्द येतात किंबहुना तुमच्या वाचनात आलेले नाही आहे,
त्यावेळेस थोडंसं लॉजिकली उत्तर निघतंय का ते पाहण्याचा प्रयत्न करायचा. तर तुम्ही जर व्यवस्थित जर पाहिलं तर रेजिसाईड, साईड आणि इथं दोन्ही ठिकाणी साईड दिलेले, म्हणजे कुठंतरी दोन शब्द हत्येच्या संदर्भात आहे आणि ते कॉमन तुम्हाला माहिती आहे. रेजिसाईड बोललं का राजाची हत्या, राजवध बोललं जातं, बरोबर आहे की नाही. किंग आणि क्वीन म्हणजे डीसाठी काय आलं पाहिजे मित्रांनो, 2 आलं पाहिजे. डीसाठी 2 या 2 ठिकाणी दिलेले आहेत. इथं तुम्हाला क्लू भेटतो आहे का ॲटलिस्ट पहिला आणि चौथा उत्तरात येणार नाही आहे. दुसरं दिलेलं बघायचं आता, क्राईम ऑफ किलिंग वन्स ब्रदर ऑर सिस्टर, स्वतःच्या भावाची किंवा बहिणीची जी हत्या केली जाते तर त्याला आपण फ्रॅक्ट्रीसाईड असं बोललं जातं. म्हणजे बीसाठी 3 उत्तर निघतं आहे आणि बीसाठी 3 उत्तर एका ठिकाणी इथे आहे आणि एका ठिकाणी आहे. पण आता 2मध्ये उत्तर 2 मॅच होतात, तिसऱ्यामध्ये मॅच होत नाही आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2मध्ये उत्तर आहे. म्हणजे बाय डिफॉल्ट जर चेक जर केलं तर एसाठी 4 यायलाच पाहिजे. द फिलिंग दॅट यू हॅव प्रिव्हियसली एक्सपिरियन्स समथिंग, असं काहीतरी आहे का तुम्ही या अगोदर अनुभवलेलं आहे असं तुम्हाला वाटतं, त्याला आपण डेजाऊ असं बोलत असतो मित्रांनो. आणि बघायचं अकॉर्डिंग टू द लॉ, त्याला डे जुरे असं बोलायचं. हे फॉरेन वर्ड आहेत, लक्षात ठेवायचं. आता हे तुम्हाला माहिती नव्हते तरी पण जे माहिती आहे त्यांच्या आधारे तुम्ही उत्तर काढू शकता, हे तुम्ही लक्षात ठेवा. पर्याय क्रमांक 2मध्ये तुमचं उत्तर निघलं आहे. पुढं बघायचं लेंचमॅन असा एक व्यक्ती बघायचं, ज्याला आपण काय म्हणत असतो बेसिकली फेथफुल सपोर्टर म्हणतो, का जो सपोर्ट आहे अगदी विश्वासू व्यक्ती आहे, सपोर्ट करणार, तर लेंचमॅन बोललं जातं. पुढे बघायचं चूज द वर्ड दॅट मीन्स द एक्स्ट्रीम फेअर ऑफ बिंग स्मॉल कन्फाइंड प्लेसेस, परत झालेला आहे तो क्लस्ट्रोफोबियामध्ये दिलेला आहे. काय बोलतो आपण क्लस्ट्रोफोबिया असं दिलं जातं. तर झेनोफोबिया म्हणजे फॉरेन लोक, काय फॉरेन लोक त्यांचं कस्टम चालीरीतींविषयी वाटणारी भीती. हायड्रोफोबिया बोललं का तुम्हाला पाण्याची वाटणारी भीती आहे. आणि होमिसाईड ज्याला आपण मनुष्यवध असं म्हणतो. हे 4 शब्द लक्षात ठेवायचं. पर्याय क्रमांक 3मध्ये उत्तर आहे. डिसिजन विच कॅन नॉट बी अल्टर ऑर विड्रॉन, एक अशा प्रकारचा निर्णय का जो बदलू शकत नाही आहे, त्याच्यामध्ये काही बदल होऊ शकत नाही आहे, त्याला आपण काय बोलतो बेसिकली, त्याला आपण बोलत असतो बघा इरेव्होकेबल. पर्याय क्रमांक 3मध्ये इनएक्सप्लिकेबल नाही आहे, इनऑडिबल नाही, इलिसिट नाही. इरेव्होकेबल एक असा डिसिजन आहे का जो आपण बदलू शकत नाही, लक्षात ठेवायचं. पुढे दिलेले बघायचं आता एक्सेंट्रिक, खूप वेळा रिपीट झालेलं आहे. जसं ऑड किंवा स्ट्रेंज हॅबिट आहे एखाद्या व्यक्तीच्या, मॅन विथ स्ट्रेंज हॅबिट्स. पुढे दिलेलं इनफॉलिबल, इनफॉलिबल आपण म्हणूया अ पर्सन हू कॅनॉट मेक एनी मिस्टेक, ज्याच्याकडनं काही चुकाच होत नाही आहेत असा व्यक्ती. पुढे दिलेलं आहे फॅनेटिक, ज्याला आपण धर्मवेडा म्हणतो, अ पर्सन हू विथ नॅरो रिलिजियस व्ह्यूज, तो धर्मवेडा असतो, त्याला आपल्या धर्माविषयी प्रचंड हे असते, क्रेज असते आणि तो दुसऱ्या धर्माविषयी अजिबात हे करत नाही, कट्टरता ज्याला आपण म्हणतो. थेइस्ट म्हणजे अ पर्सन हू बिलिव्ज इन गॉड. खूप कॉमन शब्द दिले होते या पेपरमध्ये. बाय द वे डिपार्टमेंटलच्या एक्झाममध्ये थोडेसे नॉर्मल प्रश्न येतात. त्यामुळे एक्सेंट्रिक एसाठी 2 बघायचं आहे, केवळ या ठिकाणी आहे. इनफॉलिबलसाठी 3 आहे, थेइस्ट फॅनेटिकसाठी 4 आणि थेइस्टसाठी 1. पर्याय क्रमांक 3मध्ये उत्तर निघतं आहे. पुढे बघायचं एक्स्टम्पर स्पीच. एक्स्टम्पर इट मीन्स द स्पीच मेड विदाऊट प्रिपरेशन, कुठल्याही प्रकारची तयारी न करता तुम्ही जे भाषण देता, स्पीच देता, त्याला एक्स्टम्पर बोललं जातं. पर्याय क्रमांक 1मध्ये उत्तर क्लिअर आहे. पुढं बघायचं एकमेकाला मॅच करायचे. ग्रुप सी 2022मध्ये प्रश्न आहे लॉस ऑफ मेमरी. जरा वेळ विचार करा, लॉस ऑफ मेमरी तुम्हाला माहीत नाही, ठीक आहे. पुढे दिलेलं आहे लॉस ऑफ व्हॉइस, जरा वेळ हे पण विचार करा, माहीत नाही. आता जे आहे त्याच्या आधारे उत्तर निघतं का ते चेक करून पाहूया. अ स्पिरिच्युअल पॉवर गिवन बाय गॉड, लक्षात ठेवायचं. म्हणजे ज्याला आपण म्हणू शकतो की स्पिरिच्युअल पॉवर गिवन बाय गॉड, अशी स्पिरिच्युअल पॉवर आहे का जी देवानं दिलेली आहे असं आपण म्हणतो. त्याच्या संदर्भात आपण पाहूया. सपोज हे पण माहीत नाही. आता बघा अ सॉन्ग इन प्रेज ऑफ गॉड, आता हा कॉमन शब्द आहे. देवाची स्तुती स्तुमन ग्रामानं, देवाचे स्त्रोत ज्याला आपण बोललं जातं, ते गायन जे बोललं त्याला आपण म्हणतो हायमन. हा एक कॉमन शब्द आहे मित्रांनो, देवाचे स्तोत्र गायन करणं, बरोबर आहे. म्हणजे डीसाठी 2 येतोय आणि डीसाठी 2 केवळ एकाच पर्यायामध्ये. थोडक्यात सांगायचं काय, जरी हे 3 नवीन वाटत असेल तरी आहे त्याच्या आधारे तुम्हाला उत्तर काढता येतं, लक्षात ठेवा. म्हणजे निश्चित 136साठी तुमचा पर्याय क्रमांक 1 हे उत्तर कन्फर्म आहे. आयोगानं सुद्धा हे दिलेलं आहे. बाकीचे चेक करा. लॉस ऑफ मेमरीवरून तुम्ही शोधू शकता. ॲम्नेशिया हे उत्तरात येत आहे.
लॉस ऑफ व्हॉइसमध्ये आपण अफोनिया म्हणतो, हे पण बरोबर आहे. स्पिरिच्युअल पॉवर गिवन बाय गॉड, त्याला आपण करिश्मा म्हणतो, हे सुद्धा उत्तर येते. पर्याय क्रमांक 1मध्ये उत्तर तुमचं क्लिअर झालेलं आहे. तुम्ही कुठंतरी यांना मराठीमध्ये लिहून ठेवा चालूमध्ये. बरोबर आहे. लॉस ऑफ मेमरी म्हणजे याला आपण स्मृतिभ्रंश बोलतो. बरोबर आहे. आपली आठवत नाही आहे अशा प्रकारची परिस्थिती असते, त्याला ॲम्नेशिया असं बोललं जातं. पुढे बघायचं आहे, वन हू ट्राईज टू अवॉइड रियालिटी, जो रियालिटी अवॉइड करण्याचा प्रयत्न करतो त्याला काय बोललं जातं मित्रांनो, त्याला एक्सेपिस्ट बोललं जातं. बरोबर आहे. वास्तवापासून दूर जाणारा. बरोबर आहे. आपल्या लाईफमध्ये खूप हार्श रियालिटी आहे, तिला फेस न करता इमॅजिनरी जगामध्ये वावरत असतो, तो रियालिटी फेस करत नाही, त्याला एस्केपिस्ट असं बोलतो. अ पर्सन बिलॉंगिंग टू अ वंडरिंग रेस, वंडरिंग ज्याला भटकी लोक बोललं जातं, त्याला आपण कॉमनली जिप्सी असं नाव दिलेलं आहे. काय म्हणतो त्याला आपण, जिप्सी. वन हू बिलीव्ज इन फेट, नशिबावर विश्वास ठेवणारा फेटलिस्ट असतो, नशीब लक्षात ठेवायचं आहे. आणि वन हू बिलीव्ज व्हेरी इझिली, जो लगेच चटकन दुसऱ्यावर विचारांवर भरोसा ठेवतो, विश्वास ठेवतो, त्याला आपण क्रेड्युलस असं म्हणतो. हे जर एकमेकांना जर मॅच जर केलं तर तुमचं उत्तर लगेच क्लिअर होतं पर्याय क्रमांक 3मध्ये. बघा, वन वूड ट्राय टू अवॉइड रियालिटी, एसाठी 4 दिलेलं आहे. पुढे दिलेलं आहे अ पर्सन बिलॉंगिंग टू वंडरिंग रेस, 1मध्ये उत्तर. इथंच उत्तर तुमचं क्लिअर झालं आहे. पुढे बघायचं आता, वन हू पजेस टू बी बेटर दॅन व्हॉट ही रिअली इज, जनरली पोच करत असतो, का मी इतरांपेक्षा ग्रेट आहे असं सांगण्याचा तो प्रयत्न करत असतो, शो ऑफ करत असतो. बट इन रियालिटी ही इज नॉट अ ग्रेट पर्सन. तो जसा वागतो तसा तो नसतो, लक्षात ठेवायचं. रियालिटीमध्ये वेगळा आणि वास्तव म्हणजे आपण म्हणूया तो दाखवतो वेगळा. त्याला आपण जनरली काय बोलतो असं मित्रांनो, हंबग, ज्याला डिसेप्टिव्ह फॉल्स टॉक ऑफ बिहेवियर असं बोललं जातं. बरोबर आहे की नाही. आणि जो हायब्रो आहे, हायब्रो म्हणजेच कोण, का जो इंटेलेक्च्युअल लेवलचे काम करतो, तो इतरांपेक्षा कसा बेटर आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करतो, पण तो तसा असतो, त्याचा इंटेलेक्च्युअल जॉब, इंटेलेक्च्युअल त्याचं काम पण असतं तसं. त्यामुळे हायब्रो उत्तरात येणार नाही, हंबग उत्तरात येते. हळू, ज्याला आपण बॅड लक असं म्हणतो. पुढे बघायचं मित्रांनो, आर्बिट्रेटर, आर्बिट्रेटर ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो दुभाषा. बरोबर आहे. म्हणजे थोडक्यात आपण ह्या लिगल वर्ड आहे. अ पर्सन हू इज अपॉइंटेड बाय पार्टी टू सेटल देअर डिस्प्यूट. 2 गट आहेत, त्यांच्यामध्ये भांडणं आहेत, या दोघांमधील गटामधील भांडणं मिटवण्यासाठी जो एक व्यक्तीची नेमणूक केली जाते त्याला आर्बिट्रेटर असं बोललं जातं. पर्याय क्रमांक 4. पुढे दिलेले बघायचं आता, केनल, ज्याला आपण म्हणूया जिथं कुत्रं राहतात, कुत्र्याचे निवासस्थान. बरोबर आहे की नाही. वेअर डॉग्स आर केप्ट, म्हणजे एसाठी 2 दिलेलं आहे, एसाठी 2 ठिकाणी, म्हणजे 3 आणि 4 गेला. स्पिनस्टर, ज्याला आपण अनमॅरिड विमेन बोललं जातं, बीसाठी 3 आहे, फक्त 2मध्ये दिलेलं आहे, उत्तर इथंच क्लिअर झालं आहे. पोलिगमी, ज्याला बहुपत्नीत्व असं बोललं जातं, हॅव्हिंग सेव्हरल वाईव्स ॲट द सेम टाईम, इथे उत्तर निघते. आणि पेनेशिया, रेमेडी विच इज सपोज टू क्युअर ऑल डिसीजेस, इथं उत्तर तुमचं क्लिअर झालेलं आहे, रामबाण औषध. पुढे पाहायचं, वन हू लुक्स ॲट द ब्राईटर साईड ऑफ थिंग, त्याला आपण ऑप्टिमिस्टिक असं म्हणतो. काय म्हणतो त्याला आपण, ऑप्टिमिस्टिक, ज्याला आपण आशावादी म्हणत असतो. याच्या विरोधात तुमचं पेसिमिस्ट, ज्याला निराशावादी बोललं जातं. ॲथेइस्ट, ज्याला आपण नास्तिक असं म्हणतो. आणि अल्ट्रुइस्ट हा एक शब्द आहे. ह्या पद्धतीनं पाहून घ्या. पुढे दिलेले बघा, वन हू मूव्स फ्रॉम वन कंट्री टू अनादर, एका देशातून दुसऱ्या देशामध्ये जो जात असतो त्याला आपण एमिग्रांट असं म्हणत असतो. बघायचं, एमिनंट म्हणजे सुप्रसिद्ध. बरोबर आहे. व्हॅगॅबॉन्ड म्हणजे भटकंती करणारा. आणि एमिग्रांट जनरली आयोगानं इथं बहुतेक हा प्रश्नाच्या बाबतीत थोडंसं हे झालेलं आहे, एक्झॅक्ट त्यांनी उत्तर दिलं नव्हतं. म्हणजे ह्या स्टेटमेंटवरून एक्झॅक्टली ते असं कळत नाही का याचं उत्तर काय निघतं आहे, समजून घ्या. त्यामुळे एमिग्रांट का इमिग्रंट, कारण ही जी काही फ्रेज त्यांनी दिलेली ही थोडी मला अस्पष्ट वाटते. कशी वाटते, अस्पष्ट स्वरूपाची आहे. त्यामुळे हा प्रश्न आपण विचारात घेऊ नका या ठिकाणी. पुढे दिलेलं बघायचं, अ फिलॉन्थ्रॉपिस्ट इज, फिलॉन्थ्रॉपी ज्याला आपण परोपकारी व्यक्ती असं म्हणतो. अ पर्सन हू इज लवर ऑफ ह्युमॅनिटी, पर्याय क्रमांक 1मध्येच उत्तर निघतं आहे. बरोबर आहे काय. ह्युमॅनिटी का मॅनकाइंड हे एकदा खात्री करा. ह्युमॅनिटी बरोबर आहे. मानव जातीचा रिस्पेक्ट, आदर करणारा, प्रेम करणारा असतो तो. बरोबर आहे. हेटर ऑफ मॅनकाइंड हा वेगळा शब्द आहे. हे आपण सगळे पाहिलेले आहे. वन हू लिव्ज फॉर प्लेझर, जो केवळ आनंदासाठी राहतो, जगतो, त्याला काय बोललं जातं मित्रांनो, त्याला हेडोनिस्ट बोललं जातं. हेडोनिस्ट फिलॉसॉफी आहे.
हेडोनिस्ट काय एक फिलॉसॉफी आहे, त्याची फिलॉसॉफी आहे ईट ड्रिंक अँड बी मेरी, बरोबर आहे, खा प्या आणि मजा करा आपल्या सरळ मराठीमध्ये. हेडोनिस्ट त्याला आपण फक्त आनंदासाठी जगणारा, सी उत्तरात आला पाहिजे, पर्याय क्रमांक 2. फॅनॅटिक ज्याला आपण धर्मवेडा असं म्हणतो, ही वेगळी संकल्पना आहे, धर्माविषयी कट्टरता असं म्हणतो. आणि मिसोगिनिस्ट ज्याला आपण म्हणूया स्त्री वर्गाचा द्वेष करणारा, बरोबर आहे. हिज फादर इज अन ऑन्कॉलॉजिस्ट, इथं लॉजिस्ट बोललो का विशिष्ट विद्याशाखेच्या संदर्भात दिलेलं आहे. वन हू स्टडी द ट्युमर्स इन द बॉडी, शरीरामध्ये ज्या गाठी असतात यांचा अभ्यास करणारं. त्यामुळे मित्रांनो तुम्ही बाकीचे जे शब्द दिलेले आहेत यांचं जरा व्यवस्थितपणे पाहून घ्या. म्हणजे लॉजिस्टच्या संदर्भात म्हणजे स्किन डिसीज असेल, हिअर असेल, टीथ असेल, किडनी असेल, हार्ट आहे, ब्रेन आहे, बरोबर आहे. शरीरातील ॲटलिस्ट महत्त्वाच्या अंगांच्या संदर्भातला जे वेगवेगळे स्पेशालिस्ट असतात त्यांची नावं तुम्हाला माहिती असावीत. पुढे दिलेले इनकरेक्ट विचारले बघायचं. मेनी ओल्ड मिल्स अँड दिअर ग्राइंडर म्हणजे गिरणी कामगार आर नाव ॲब्सोल्यूट दिलेले, ॲक्च्युली स्पेलिंग पाहिजे होतं ऑब्सोलेट, ABSOLAT, ऑब्सोलेट असं स्पेलिंग पाहिजे होतं आणि ॲब्सोलेट दिल्यामुळे स्पेलिंग चुकलेलं आहे, एमध्ये चूक झालेली आहे आणि इनकरेक्ट विचारल्यामुळे पर्याय क्रमांक 1 मध्ये उत्तर द्यायचं आहे. लक्षात. अ पर्सन हू हेट्स मॅनकाइंड इज कॉल्ड मिसॅन्थ्रॉप, बरोबर आहे, मानव जातीचा द्वेष करणारा मिसॅन्थ्रॉप आहे. अ थिंग ऑर ॲक्शन दॅट कॅन नॉट बी बिलीव्ड इज कॉल्ड इनक्रेडिबल, ज्याच्यावर भरोसा ठेवू शकत नाही, विश्वास ठेवू शकत नाही, अविश्वसनीय म्हणजे इनक्रेडिबल, हे पण बरोबर आहे. अ पर्सन हू बिलीव्ज इन फेट इज कॉल्ड फेटॅलिस्ट, प्रारब्धवादी, नशिबावर भरोसा ठेवणारं, हे पण बरोबर आहे. हे 3 बरोबर आहे म्हणून 1 नंबरचा चुकीचा आहे, त्यालाच उत्तरात घ्यायचं. पुढे आपल्याला पाहायचं आहे मित्रांनो, विच ऑफ द फॉलोइंग वर्ड्स बेस्ट एक्सप्लेन द फ्रेज काउंटर पॉयझन ऑर डिसीज. काउंटर पॉयझन लक्षात ठेवायचं, काय काउंटर पॉयझन त्याला आपण म्हणतो अँटीबायोटिक असं म्हणतो, त्याला काय म्हणतो आपण, त्याला बायोटिक, अँटीबायोटिक. जनरली असं शरीरामध्ये काही पॉयझन आजार झाला असेल तर आपण अँटीबायोटिक औषध घेत असतो. ते अँटीसेप्टिक सगळ्यांना माहिती, क्रीमच्या ॲलोपॅथी पण माहिती, जे जनरली कॉमन. अँटीडोट हा एक वेगळा शब्द आहे. पर्याय क्रमांक 1 मध्ये उत्तर आहे. आणि हा एक 48चा शेवटचा आहे. ट्रान्सलेटर 2022. मी 2022च्या एंडपर्यंत जेवढ्या काही एक्झाम झालेल्या आहे प्रत्येक तुम्हाला मी प्रश्न दाखवलेला आहे, काळजी घ्या, बरोबर आहे की नाही. तुम्हाला दिलेले बघायचं, अ स्टेट इन विच समबडी वरीज म्हणजे मित्रांनो काळजी घेणे, काळजी करणे, खूपच काळजी करतो. इन ऑल टाईम अबाउट हिज ऑर हर हेल्थ, स्वतःच्या हेल्थची जास्त काळ सारखा तो काळजी करत असतो, त्याला काय बोललं जातं. तर या ठिकाणी पाहायचं मित्रांनो, झेनोफोबिया बोललं का फॉरेन व्यक्तींच्या संदर्भात येतं. क्लस्ट्रोफोबिया बोललं का बंद खोलीची वाटणारी भीती, बरोबर आहे. हायपोचॉन्ड्रिया हा शब्द बरोबर आहे. हायपोचॉन्ड्रिया इट मीन्स अ पर्सन हू ऑलवेज ऑल टाईम वरीज अबाउट हिज हेल्थ, सतत तो त्याच्या हेल्थविषयी विचार करत असतो, घाबरत असतो. हायपोचॉन्ड्रिया. पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे. हायड्रोफोबिया म्हणजे पाण्याची वाटणारी भीती. बघा, झेनोफोबिया फॉरेन व्यक्ती, क्लस्ट्रोफोबिया बंद खोली आणि हायड्रोफोबिया म्हणजे पाणी यांची वाटणारी भीती. म्हणजे एकच उत्तर मिळतं, त्याला देऊन टाका. या पद्धतीनं मित्रांनो आपण या प्रश्नामध्ये भरपूर काही प्रश्न पाहिलेले, ही लिस्ट या ठिकाणी कंप्लीट झालेली आहे. आता माझ्याकडे जेवढे प्रश्न होते मी जवळपास 148 प्रश्न आणि ह्या 148 प्रश्नांमधून पर्यायामध्ये असणारे सगळे जर प्रश्न जर काढले तर जवळपास नाही बोललं ना 400 ते 450 शब्दांची तुमची तयारी या ठिकाणी करून घेतलेली. अपेक्षा करतो तुम्हाला हा लेक्चर आवडलेला असेल. चालूमध्ये ह्या प्रश्नाचे जे विश्लेषण मी सांगितलेलं आहे तुम्हाला खाली दिलेलं आहे ते लिहून घ्या, जेणेकरून तुमचे रिव्हिजन करताना त्याचा चांगला फायदा होईल. चला आपण ह्या लेक्चरमध्ये थांबूया. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण पुढची माहिती घेऊन लवकरच भेटूया. थँक्यू.